क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 5 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न येणाऱ्या UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मार्चमधले महत्त्वाचे दिवस. नुकतीच MPSCची परीक्षा पार पडली विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल. तिथे पेपरमध्ये जागतिक संगीत दिवसबद्दल प्रश्न होता. तर आपण जे पण एक्झाम पॉईंट ऑफ महत्त्वाचे मार्चमधले दिवस पाहणार आहोत ते अत्यंत उपयोगाचे आहेत. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. चला आता आपण 5 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी. नीती आयोगच्या अटल इनोव्हेशन मिशनने भारतातील पहिले राज्य नवोन्मेष अभियान कोठे सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 3, त्रिपुरा येथे. आता आपण पाहूया आजचे प्रश्न. डिसेंबर 2025च्या आकड्यानुसार कोणत्या राज्याने GST संकलनात 37% वाढ नोंदवून देशात अव्वल स्थान पटकावलेले आहे? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो नागालँड राज्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. डिसेंबर 2025 मध्ये GST संकलनाबद्दल माहिती. अव्वल राज्य कोणतं आहे? नागालँड. वाढीचा दर किती आहे? तर 37% वाढीचा दर एवढा आहे. स्त्रोत नागालँड विधानसभा अर्थसंकल्प इथे देण्यात आलेल्या कारण तंत्रज्ञान आणि डेटा आधारित सुधारणा नागालँडमध्ये झालेले आहेत. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. सध्या चर्चेत असलेला टॉमहॉक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? तर तो देश आहे अमेरिका. हा देश म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. टॉमहॉक क्षेपणास्त्राबद्दल माहिती. विकसित करणारा देश कोणता? US, अमेरिका, USA. निर्माता कोणती कंपनी आहे? रेथिऑन. प्रकार कसा आहे? सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र म्हणजेच क्रूज मिसाईल आहे. वैशिष्ट्य म्हणजे लांब पल्ल्याची अचूक मारा करणारी म्हणजेच प्रिशियस टार्गेट जे आपण गायडेड मिसाईल द्वारा केला जाते याद्वारे, आणि जमिनीवरून किंवा समुद्रात मारा करण्यासाठी हे सक्षम आहे. तर ही टॉमहॉक क्षेपणास्त्राबद्दल माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न. आंध्र प्रदेशच्या वाढता मानव वन्यजीवन संघर्षाला तोंड देण्यासाठी सरकारने कोणते प्रकल्प सुरू केले आहे? तर या प्रकल्पाचं नाव आहे हनुमान प्रकल्प, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता या प्रकल्पाबद्दल माहिती पाहूया. प्रकल्प हनुमान याच्या फुल फॉर्म काय आहे? हीलिंग अँड न्यूट्रिशन युनिट फॉर मॉनिटरिंग अँड नरिशिंग. तर याचा हा फुल फॉर्म आहे. सुरू करणारे पवन कल्याण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आंध्र प्रदेश. मुख्य उद्देश मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे. तंत्रज्ञान ड्रोन, सोलर फेसिंग आणि अर्ली वॉर्निंग सिस्टम इथे असणार आहे. प्राधान्य वन्यजीव संरक्षण आणि शेती, मानवीय वस्तीच्या संरक्षण करणे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा प्रकल्प हनुमानचा. त्यानंतर पुढला प्रश्न. 2 मार्चला दिल्लीमध्ये आयोजित शक्त नारी समृद्ध दिल्ली कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते 4 महिला केंद्रित योजनेचा शुभारंभ केला? तर विद्यार्थी मित्रांनो पहिली योजना आहे सही पिंक स्मार्ट कार्ड. दुसरी योजना आहे दिल्ली लखपती बेटी योजना. तिसरी योजना आहे मेरी पूंजी मेरा अधिकार. आणि चौथी योजना आहे मोफत LPG सिलेंडर योजना. तर ही चारही या योजनाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 2 मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूने सुरू केलेले 4 महिला केंद्रित योजना. पहिली पिंक स्मार्ट कार्ड. हे महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि सार्वजनिक वाहतूक एकाच कार्डद्वारे होणार आहे. दिल्ली लखपती बेटिया. मुलींच्या जन्मापासून पदवीपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत त्यांना मिळणार आहे. मोफत LPG. होळी आणि दिवाळीला प्रतिवर्ष 2 मोफत LPG सिलेंडर मिळणार आहे. मेरी पूंजी मेरा अधिकार. लाडली योजनेची प्रलंबित मदत थेट बँक खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर करणार आहे. तर ही 4 महत्त्वाची योजना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2 मार्चला लॉन्च केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. इनोव्हेटर बिझनेस इन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 मध्ये भारतात
जगाचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा क्रमांक विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये. तर भारताचा क्रमांक आहे 54वा क्रमांक, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. इनोव्हेटर्स बिझनेस इन्व्हायरमेंट इंडेक्स IBEI 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 54वा. आणि भारताचा स्कोअर किती आहे? 55.035 एवढा भारताचा स्कोअर आहे. प्रकाशन स्टार्टअप अप पब्लिक लिंक याद्वारे ही प्रकाशन करण्यात आलेलं आहे. इनोव्हेशन बिझनेस इन्व्हायरमेंट इंडेक्समध्ये पहिले 3 देश कोणकोणते आहेत? तर पहिल्या देशावर युनायटेड स्टेट अमेरिका आहे, दुसऱ्यावर सिंगापूर आहे आणि तिसऱ्यावर UK आहे. हे 3 महत्त्वाचे रँकिंग पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि भारताचा रँक किती आहे? तर भारताचा रँक 54वा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. 16व्या वित्त आयोगने केंद्र सरकारच्या करारापैकी राज्यांना किती टक्के हिस्सा दिला? तर राज्याला 41% टक्का दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. 16वा वित्त आयोग 2026 ते 2031 या दरम्यान असणार आहे. अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगडिया. नुकताच हा MPSC मध्ये प्रश्न आलेला होता की 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अध्यक्ष पण तुम्ही लक्षात ठेवा. राज्याचे हिस्सा किती असणार आहे? तर 41%. नवीन निकष म्हणजे GDPच्या योगदानासाठी 10% वेटेज देण्यात आलेला आहे. वित्तीय ध्येय तूट कमी करणे 3.5 केंद्र आणि 3% राज्य. सुधारणा डिस्कॉम वीज कंपन्यांच्या खाजगीकरणावर भर देण्यात येईल. कालावधी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत. त्यानंतर पुढला प्रश्न. भारताची प्रमुख भूराजनीती आणि भू अर्थशास्त्र परिषद रायसिना संवाद 2026 कुठे आयोजित केलं जाणार आहे? तर हे नवी दिल्ली येथे आयोजित केलं जाणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. रायसिना संवाद 2026 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे. स्थळ नवी दिल्ली भारत येथे. कालावधी काय असणार आहे? 5 ते 7 मार्च 2026. विषय काय असणार आहे? संस्कार, असर्शन, अकॉमेडेशन अँड ॲडव्हान्समेंट हे थीम असणार आहे. प्रमुख पाहुणे फिनलँडचे राष्ट्रीय अध्यक्ष अलेक्झांडर स्टब हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी जमिनीवरून हवेत मार करणारी कोणत्या क्षेपणास्त्र प्रणाली हे विकसित केलेले आहे? त्या प्रणालीचे नाव आहे VLSHTAIL. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. VLSHTAIL वर्टिकल लॉन्च शीटबद्दल माहिती. मूळ रशिया बनावटीची नौदल हवाई संरक्षण प्रणाली आहे. कार्य युद्धनौकाचे शत्रूचे मिसाईल आणि विमाने ड्रोनपासून संरक्षण करणे. विशेषतः म्हणजे वर्टिकल लॉन्च तंत्रज्ञान ज्यामुळे 360 डिग्री कव्हरेज मिळते. म्हणजेच कोणत्याही दिशेनं आल्या धोक्यावर ते मारा करण्यात सक्षम आहे. श्रेणी हे शॉर्ट रेंजची क्षेपणास्त्र प्रणाली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. म्यानमारच्या लाकडी चुलीच्या प्रकल्पात संयुक्त राष्ट्राने कोणते पहिले मंजुरी प्रमाणपत्र दिलेले आहे? तर त्याला कार्बन क्रेडिट हे प्रमाणपत्र दिलेले आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. म्यानमारच्या लाकडी चुलीला प्रकल्पाला मिळाले पहिले महत्त्वाचे यश म्हणजे प्रमाणपत्र कोणतं आहे? संयुक्त राष्ट्राच्या नवीन पॅरिस कराराच्या क्रेडिट यंत्रणा अंतर्गत पहिले कार्बन क्रेडिट मिळालेले आहेत. आणि पॅरिस कराराचा कोणता आर्टिकल होता? आर्टिकल 6.4 PACM याद्वारे. महत्त्व पॅरिस कराराअंतर्गत जागतिक स्तरावर मान्यता मिळालेला हा पहिला प्रकल्प ठरलेला आहे. उद्दिष्ट कार्यक्षम चुलीचा वाटप करून लाकडाचा वापर कमी करणे आणि त्याद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करून जंगलतोड रोखणे. वेळ फेब्रुवारी 2026 मध्ये ही पहिली मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. UAEच्या सेंट्रल बँकने AI तंत्रज्ञानाचा वापर करून लॉन्च केलेले जगातलं पहिलं सार्वभौम वित्तीय क्लाउड कोणतं? तर याचं नाव आहे सॉव्हरीन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. UAEच्या सेंट्रल बँकने सॉव्हरीन फायनान्शियल क्लाउडबद्दल आपण माहिती पाहूया. नाव सॉव्हरीन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर. संस्था UAEच्या सेंट्रल बँक. तंत्रज्ञान प्रगत AI कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित. मुख्य उपयोग डेटा सुरक्षा आणि सायबर धोके रोखणे. ध्येय बँकिंग क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि कार्यक्षमता वाढवणे याचा उद्देश आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे पण चालू घडामोडीचे प्रश्नाचे सिरीज घेतो तिथे आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मार्चमधले महत्त्वाचे दिवस. तर आता आपण मार्चमधले महत्त्वाचे दिवस पाहूया. 1 मार्चला शून्य भेदभाव दिन आणि 1 मार्चला जागतिक नागरिक संरक्षण दिवस म्हणून आपण साजरा करतो. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन, 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि 4 मार्चला जागतिक लठ्ठपणा दिन, 7 मार्चला जन औषधी दिवस, 8 मार्चला जागतिक महिला दिन, 12 मार्चला नो स्मोकिंग डे, 14 मार्चला जागतिक पाय डे आणि 14 मार्चला जागतिक मृदा दिन आणि 14 मार्चला जागतिक नद्यासाठी कृती दिवस. तर ही 14 मार्चचे 3 दिवस तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन, 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन, 20 मार्चला जागतिक आनंद दिन आणि 20 मार्चला जागतिक चिमणी दिन, 21 मार्चला जागतिक वन दिन, 21 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिन, 21 मार्चला जागतिक कविता दिन, 22 मार्चला जागतिक जल दिन, 23 मार्चला जागतिक हवामान दिन, 23 मार्चला जागतिक मेटेओरियोलॉजिकल डे, 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे मार्च महिन्याचे दिवस आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये तुमच्यासाठी एक प्रश्न असते क्वेश्चन ऑफ द डे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. 28 फरवरी 2026 रोजी कुनो राष्ट्रीय उद्यानात बोत्सवानातून किती चिते आणण्यात गेले? तर तुमच्यासाठी ऑप्शन क्रमांक 1 7 चिते, ऑप्शन क्रमांक 2 आहे 8 चिते, ऑप्शन क्रमांक 3 आहे 9 चिते आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे 10 चिते. तर या प्रश्नाचे उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या विद्यार्थी मित्रांनो. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हे जी सिरीज लॉन्च केलेली आहे चालू घडामोडीची, ही सिरीज तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. या सिरीजमध्ये आपण डेली करंट अफेअर तर कव्हर करतोच, आता आपण याच्यासोबत वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कव्हर करत आहोत. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचसोबत आपण आता आपल्या चॅनलवर टेस्ट सिरीज पण आपण सुरू केलेली आहे. तर जे पण विद्यार्थी आपल्या चॅनलवर डेली करंट अफेअर फॉलो करत असतील आणि खूप सारे असे विद्यार्थी असते त्यांना स्वतःला टेस्ट करायचे आहे आणि आपण त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण 15 प्रश्न विचारण्यात गेलेले आहेत आणि या 15 प्रश्नामध्ये आपण एक परीक्षेचा आढावा म्हणून हे प्रश्न घेत आहोत. हे टेस्ट सिरीज पण तुम्ही पाहून घ्या आणि स्वतःला टेस्ट करा आणि किती मार्क तुम्हाला मिळाले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे टेस्ट सिरीज एक प्रॅक्टिस व्हावा म्हणून आपण घेत आहोत. तर ही टेस्ट सिरीज पण तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा विद्यार्थी मित्रांनो. आणि जर आपला यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नाही आहे तर सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. धन्यवाद.